राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमासाठी येत असतील तर त्यात गैर काय? सुळेंनी हा प्रश्न केलाय. राहुल गांधी पुण्यात भाषण करायला येत आहेत, त्याला अटी शर्ती? सत्याचा आवाज दाबू नका, पुणे प्रशासनाला सुप्रिया सुळेंनी अशी विनंती देखील केली. पृथ्वीराज चव्हाणांना बोलण्याचा अधिकार आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. केंद्र आणि राज्यातील काँग्रेसमध्ये सुसंवाद नसल्याचं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी सुप्रीम कोर्टात आम्हाला सुनावणीची तारीख मिळत नसल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट केलं. ज्याचा पक्ष त्याला हा पक्ष मिळाला पाहिजे असं देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. शरद पवार राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत आणि राहणार असं देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हे काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा, आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशनला गेली. इलेक्शन कमिशन मध्ये आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आमदार खासदार काय म्हणतात त्यांना मतदान नाहीये. ऑर्गनायझेशन कुणाच्या बरोबर आहे ते महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशनची सगळी कागदपत्र, सगळी ॲफिडेव्हिट्स, सगळा जो पत्रव्यवहार आहे तो पूर्णपणे आम्ही त्या 8 हिअरिंग्स मध्ये, जिथे 80 वर्षाचे शरद पवार ज्यांनी पक्ष स्थापन केला ते स्वतः प्रत्येक हिअरिंगला हजर होते. आणि त्या प्रत्येक हिअरिंग मध्ये काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ब्रीफिंग केलं. 8 मीटिंग झाल्यानंतर 8 वेळा ऐकून घेतल्यानंतर आमच्यावर अर्थातच तो आदरणीय पवार साहेबांवर अन्याय होता, कारण का ते फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट आणि पेपरवर्क सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आजही आम्ही हिअरिंग मागतोय, पण सुप्रीम कोर्टात आम्हाला हिअरिंग मिळत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ही एक अरेंजमेंट आम्हाला करून देण्यात आली, कारण का आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या विरोधात आजही आमची कोर्टात केस चालू आहे. कारण का मी मागेही तुम्हाला बोलते, मी पुन्हा रिपीट करते की आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे त्याला तो मिळाला पाहिजे. आणि नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं हा आदरणीय पवार साहेबांचा स्वतःचा आणि त्यांची जी टीम असेल त्या प्रक्रियेमधली त्यांचा असेल. तो आमचा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही, कारण का ही एक संघटना नाही, ही कोणाची मालकी